समाज विकास संस्था उमरगा यांचे पत्र वाघ सचिव आणि मी व्यंकट शंकरराव पोद्दार, माजी शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक। आज खूप दिवसानंतर असा एकत्रित येऊन जेवण करण्याचा योग आलेला आहे। तो योग असा आला की माझ्या सासूबाई दमयंती दत्तात्रय पोद्दार राहणार कोथळी व माझ्या पत्नी सौ उज्ज्वला व्यंकटराव पोद्दार या दोघांच्या नावावर समाज विकास संस्थेने 146 आंब्याची आणि नारळाची झाडं आम्हाला शेतकरी म्हणून दिलेली आहेत। त्याचं 5 वर्ष आम्ही संगोपन करायचं आहे आणि त्याची लावण सध्या चालू आहे। 10-15 शिल्लक राहिले। पण हा जो योग आहे हा योग खूप दिवसापासून साधारण 20-25 वर्षाच्या अगोदरपासूनचा आहे। आता एक समाज विकास संस्थेने हे दिलं म्हणूनचा हा संबंध नाही, हा एक घरेलू संबंध आहे। कारण ज्यावेळेला समाज विकास संस्था उदयाला येत होती उमरग्यामध्ये त्यावेळेसपासूनची साधारण 25 ते 30 वर्षाचा कालावधी असेल, तेव्हापासूनचे संबंध आहेत। आणि या संबंधाचा वृद्धिंगत करण्यासाठी गुणपुत्र वाघ यांनी हा स्वतःच्या जबाबदारीनं हा एक प्रकल्प हाती घेतला आणि तो आमच्यासाठी दिला। त्याबद्दल आम्ही गुणपुत्र वाघ तसेच समाज विकास संस्था 1 ट्रिलियन फाउंडेशन या सर्वांचे आभारी आहोत। त्यांना धन्यवाद देतो। ऋणानुबंधाच्या कुटून पडल्या गाठी, गाठीत दृष्टता मोठी, भेटीत दृष्टता मोठी। मित्रांनो, आज समाज विकास संस्था आणि 1 ट्रिलियन फाउंडेशन या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्या होतकरू महिला शेतकरी आहेत त्यांच्या शेतावरती संस्था झाडं लावून देणार, मोफत झाडं लावून देणार आणि त्या महिला शेतकऱ्यांनी ती झाडं सांभाळायची आहेत। त्याला पाणी घालायचं आहे, त्याला ठिबक जोडायचं आहे, हे सगळं त्यांनी करायचं। 5 वर्ष आम्ही सांगाल तेव्हा त्यांनी फोटो पाठवायचा आहे आणि 5 वर्षानंतर 1-2 आंब्याचं फळ आम्हाला खायला द्यायचं आहे। आम्ही ते नाकारलं कधी कधी, खूप लांब असू कदाचित नसू, पण तेव्हा ते गरिबांना भुकेलेल्यांना ते रोप द्यायचं आहे, असा उपक्रम आहे। या उपक्रमाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पोद्दार परिवाराने ही भावना, हा विचार, संस्थेचं कार्य स्वतः पेललं आणि त्यांनी एक शब्द वापरला, वाघ सर आमच्या मालकिनीच्या आणि सासूबाईच्या शेतामध्ये झाडं लावा, पाणी सोडलं। पाणी सोडलं म्हणजे होकार दिला, यशस्वी होकार दिला आणि कार्यामध्ये तत्पर दाखवली। आता आमच्या सोबत मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम। आता काय काय जेवायला इथे मटकीची भाजी आहे, शेंगदाणे आहे, चटणी आहे, दही आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर केळी आहे, छानपैकी पाणी आहे, जवसाची चटणी आहे। किती आवडेल ना खायला तुम्हाला, ढाब्यावर मिळत नाही, हे माऊल्यांनी तयार करून दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी। हे पाऊल पुढे चाल। हा शेतकरी जगला ना तर आपण सगळेजण हे जे मिष्टान्न आहे ते खाऊ शकतो, याची जाणीव असू द्या। थकलेल्या भागलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा, हे जग सुंदर होऊन जाईल। ना धर्म कामाचा आहे ना देवळं कामाची आहेत, कामाचा आहे ते श्रमातला प्रत्येक थेंब। तो थेंब तुम्ही, मी आणि सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कामाला आणायचा। छत्रपती शिवराय म्हणून मोठे झाले हो। शेतकऱ्याच्या बांधावरची काडी सुद्धा सैनिकांनी त्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही, हा आदेश होता महाराजांचा। आमचं सरकार सत्कार शेतकऱ्यांना लुटतं, कधी पैशात लुटतं, दामात लुटतं, कधी रासायन वेगवेगळी खतं
जास्त किमतीला लावून लुटतो. हे लुटणे पण बंद व्हायला पाहिजे हो. मग शेतकऱ्याची आत्महत्या थांबते. आणि शेतकऱ्याची आत्महत्या थांबली ना, त्याच्या शेतात आलेले पीक आपल्याला खायला मिळतं. कराल का प्रयोग? एक जमते का बघा. एक झाड दुसऱ्याला फक्त प्रेमापोटी दान करा. वाट पाहतो. नमस्कार. भूमिपुत्र वाघ. संपर्कासाठी 91 72 97 24 82. तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बांधावर येतो. बाय बाय.